अथर्व मला घरी घेऊन जाणार आहे. त्याला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो मला काहीतरी गोळी देणार आहे. 6 ऑगस्टच्या संध्याकाळी एका 23 वर्षाच्या तरुणीने आपल्या आईला फोनवर हे सांगितलं. आईने तिला तात्काळ अथर्वच्या घरी जाऊ नकोस, लगेच घरी ये असं बजावून सांगितलं. पण त्यानंतर काही तासातच असं काही घडलं की या संपूर्ण प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढलं. काही तासांपूर्वी आईशी फोनवर बोलणारी ती तरुणी अचानक अत्यवस्थ झाली. तिला रुग्णालयात नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे त्या तरुणांसोबत तिचं लग्न ठरलं होतं. त्याच अथर्ववर आता तिच्या आईने गंभीर संशय व्यक्त केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. पण त्या रात्री नेमकं काय घडलं? तरुणीच्या आईला आधी संशय का आला होता? गोळ्यांचा उल्लेख नेमका कशामुळे झाला आणि काही तासात या तरुणीचा मृत्यू कसा झाला? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाची एक कडी समजून घेणार आहोत. बारामतीत राहणारी 23 वर्षांची ही तरुणी पुण्यात MPSCची तयारी करत होती. तिने BSc ॲग्रीची पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती पुण्यात ये-जा करत होती. याच काळात तिची ओळख बारामतीतील 27 वर्षांच्या अथर्वसोबत झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही सतत संपर्कात होते, भेटत होते आणि पुढे दोन्ही कुटुंबांनाही या नात्यांची माहिती मिळाली. एवढंच नाही तर दोन्ही कुटुंबाची संमती घेऊन या दोघांचं लग्न ठरल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलंय. म्हणजे सुरुवातीला हे नातं दोन्ही कुटुंबाच्या माहितीत आणि संमतीत होतं. त्यामुळे 6 ऑगस्टला घडलेली घटना आणखी धक्कादायक ठरते. कारण लग्न ठरलेल्या व्यक्तीसोबत असलेल्या नात्याचा शेवट काही तासात संशयास्पद मृत्यूने झाला. 6 ऑगस्टच्या दिवशी दुपारी साधारण 12:30 वाजता अथर्व आपल्या कारमधून या तरुणीला काही कामासाठी बारामतीतील TC कॉलेजकडे घेऊन गेला, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास तरुणीने आपल्या आईला कॉल केला. आईला तिने अथर्वसोबत असल्याचंही सांगितलं. आईने व्हिडिओ कॉल केल्यावर तरुणी अथर्वच्या गाडीत असल्याचं दिसलं. त्यावेळी आईने तिला लवकर घरी येण्यास सांगितलं, पण वेळ निघून गेला. संध्याकाळ झाली तरी तरुणी घरी पोहोचली नाही. आईने फोन आणि मेसेज करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने तिचा संपर्क झाला, पण त्यानंतर परिस्थिती अचानक बदलली. तरुणीने फोनवर एक अत्यंत गंभीर गोष्ट सांगितली. अथर्व तिला आपल्या घरी घेऊन जाणार आहे, त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो तिला काहीतरी गोळी देणार आहे. ही माहिती ऐकून आई घाबरली. तिने मुलीला स्पष्टपणे अथर्वच्या घरी जाऊ नकोस आणि ताबडतोब घरी परत ये असं सांगितलं. त्यानंतरही आई सतत मुलीच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होती. रात्री मुलीने आपण जेवत असल्याचं सांगितल्याचं तक्रारीत नमूद आहे. पण त्यानंतर अचानक तिचे मेसेजेस थांबले. फोनला प्रतिसाद मिळेनासा झाला आणि या क्षणापासून या प्रकरणातील सर्वात मोठं गूढ सुरू झालं. काही वेळाने आईने पुन्हा फोन केला, तेव्हा यावेळी फोन अथर्वने उचलला आणि त्याने दिलेली माहिती ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तरुणीला चक्कर आली असून तिला रुग्णालयात घेऊन जात असल्याचं अथर्वने सांगितलं. त्यानंतर तो स्वतः कार घेऊन तरुणीच्या घरीही आला आणि तिला वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये नेल्याचं सांगितलं. शेवटी रात्री साधारण 10:30 वाजता आई रुग्णालयात पोहोचली. तिथे मुलगी स्ट्रेचरवर होती आणि तिच्याकडून कोणतीही हालचाल होत नव्हती. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. म्हणजेच काही तासांपूर्वी आईशी बोलणारी, आपली चिंता व्यक्त करणारी तरुणी अचानक मृत झाली होती. या घटनाक्रमामुळेच तिच्या कुटुंबियांचा संशय अधिक तीव्र झाला. पण या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली. आईच्या तक्रारीनुसार मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच मुलीच्या वागण्यात बदल जाणवत होता. ती अचानक शांत राहू लागली होती, फारसं कोणाशी बोलत नव्हती आणि आईने विचारलं तरी नेमकं काय झालं आहे ते हे सांगतही नव्हती. त्यानंतर आईने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केल्यावर अथर्वकडून शारीरिक संबंधासाठी दबाव आणि काही गोळ्या देत असल्याबाबत माहिती मिळाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आलाय. पण हाच मुद्दा आता पोलिसांच्या तपासात महत्त्वाचा ठरू शकतो. कारण मृत्यूच्या काही तास आधी तरुणीने आईला केलेला फोन आणि तिच्या तक्रारीतील आधीच्या घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का हे तपासणं पोलिसांसमोरच मोठं आव्हान आहे. आता पोलिसांसमोर सर्वात मोठे प्रश्न एकच आहे, तरुणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? तिच्या शरीरात कोणतं औषध किंवा इतर पदार्थ गेल्याचा पुरावा आहे का? ती आजारी पडण्यापूर्वी नेमकं कुठे होती? तिच्यासोबत कोण होतं? रुग्णालयात नेण्यापूर्वी काय घडलं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूच्या आधी तरुणीने आईला जी माहिती दिली होती तिची वैद्यकीय आणि डिजिटल पुराव्यांशी जुळवाजुळव होते का? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता तपासातून मिळणार आहे. अशा प्रकरणात पोस्टमॉर्टम, व्हिसेरा आणि रासायनिक विश्लेषण, मोबाईल फोनमधील कॉल रेकॉर्ड्स व मेसेज
CCTV फुटेज, लोकेशन डेटा आणि रुग्णालयातील वैद्यकीय नोंदणी यासारखे पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. या घटनेतील आणखी एक संवेदनशील बाजू म्हणजे अथर्व आणि या तरुणीचं लग्न ठरलेलं होतं. दोन्ही कुटुंबांना या नात्याची माहिती होती आणि लग्नासाठी संमतीही होती असा तक्रारीतील दावा आहे. त्यामुळे पोलिसांना केवळ त्या एका दिवसाचा तपास करून थांबता येणार नाही, तर दोघांच्या संबंधाचा मागील काही महिन्यांच्या घटनाक्रमही तपासावा लागणार आहे. तरुणीने मैत्रिणीशी किंवा कुटुंबियांशी केलेला संवाद, तिच्या मोबाईलमधील मेसेजेस, अथर्वसोबतचे संभाषण आणि 6 ऑगस्टच्या दिवशी दोघांच्या हालचाली या सगळ्यांची एकत्रित पडताळणी केल्यानंतरच त्या रात्री नेमकं काय घडतं याचं चित्र स्पष्ट होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? मृत्यूच्या काही तास आधी तरुणीने आईला केलेला फोन या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो का? पोलीस तपासातून या संशयास्पद मृत्यूचं खरं कारण समोर येईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या महाराष्ट्रातील घडामोडींचा सविस्तर आढावा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.